नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश हराळे आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सातारा जिल्ह्यात जे 27 किल्ले वसलेले आहेत त्यांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. सातारा जिल्ह्यात जे 27 किल्ले आहेत त्यातील काही भुईकोट, गिरिदुर्ग आणि वनदुर्ग या प्रकारात हे किल्ले मोडतात. येथील प्रदेशावर चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, आदिलशाही, मुघलशाही, मराठेशाही या सर्वांनी वर्चस्व गाजवले. यातील काही किल्ले सातवाहनकालीन तर काही शिलाहारकालीन व काही आदिलशाहीतील व काही शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत. तर मग चला या किल्ल्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊ. किल्ले वैराटगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 3340 फूट. वैराटगडाची निर्मिती राजा भोज दुसरा याने 11व्या शतकात वाई गावाच्या संरक्षणासाठी केली. महाराजांनी 1656 साली वाई प्रांत जिंकला. त्यावेळी वैराटगडही महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे 1818ला हा किल्ला इंग्रजांनी त्यांच्या राज्यात खालसा करून घेतला. वाईपासून अवघ्या 8 किलोमीटरच्या अंतरावर वैराटगड आहे. किल्ले कमळगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 4200 फूट. कमळगड हा किल्ला वाईतील धूम धरणाच्या मागील बाजूस वसलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी वाईहून नांदोली मार्गे आपण पोहोचू शकतो. किल्ल्याचा इतिहास ज्ञात नाही, परंतु 1656 साली महाराजांनी वाई प्रांत जिंकल्यावर हा किल्लाही जिंकला असेल. या किल्ल्यावर जास्त अवशेष पाहण्यासाठी नाही, परंतु किल्ल्यावरील गेरूची विहीर ही कातळात खोदलेली विहीर पाहण्यासारखी आहे. किल्ले केंजळगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 4269 फूट. केंजळगड हा किल्ला पुणे जिल्हा व सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला आहे. वाईपासून रायरेश्वरच्या जवळ हा किल्ला आहे. या किल्ल्याचा इतिहास बघायला गेलं तर राजा भोज दुसरा याने 11व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती केली. पुढे 1674 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल करून घेतला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1701 साली औरंगजेबाने हा किल्ला जिंकून घेतला. पुढे 1702 साली हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात राहिला. 1818 पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्याच ताब्यात होता. पुढे इंग्रजांनी हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला. किल्ल्यावर दगडात कोरलेल्या पायऱ्या, धान्य कोठार, दारू कोठार, राजवाड्याच्या चौथऱ्याचे अवशेष आजही चांगल्या अवस्थेत आहेत. किल्ले चंदनवंदन. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 3800 फूट. चंदनवंदन हे दोन्ही जोड किल्ले आहेत. या किल्ल्यांची निर्मिती राजा भोज दुसरा याने 11व्या शतकात केली. अफजल खानाच्या वधानंतर 1659 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. पुढे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1689ला हा किल्ला औरंगजेबाने जिंकला. शाहू महाराजांनी 1707 साली हा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील केला. 1818 पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर भुईंजपासून किकली हे दोन्ही किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. 2 तासात तुम्ही गडमाथ्यावर पोहोचाल. किल्ले पांडवगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 4185 फूट. पांडवगडाची निर्मिती राजा भोज दुसरा याने 11व्या शतकात केली. पुढे 7 ऑक्टोबर 1673 साली महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1701 साली औरंगजेबाने हा किल्ला जिंकला. पुढे लगेचच शाहू महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे 1818 पर्यंत हा किल्ला स्वराज्यातच होता. या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर वाई गावाहून मांढरदेवीच्या जाणाऱ्या रस्त्याला लागूनच हा किल्ला वसलेला आहे. किल्ले वसंतगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 2950 फूट. किल्ले वसंतगडाची निर्मिती राजा भोज दुसरा याने 11व्या शतकात केली. पुढे अफजल खानाच्या वधानंतर 1659 साली महाराजांनी जे किल्ले जिंकले त्यात वसंतगडही होता. पुढे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 25 नोव्हेंबर 1699 साली हा किल्ला मुघलांनी जिंकला. शाहू महाराज मुघलांच्या सत्तेतून बाहेर आल्यानंतर 1706 साली हा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला.
1818 हा किल्ला मराठ्यांच्याच ताब्यात होता. हंबीरराव मोहितेंची समाधी असलेल्या तळबीड गावाच्या मागेच हा किल्ला वसलेला आहे. हा किल्ला कराडपासून 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. किल्ले सदाशिवगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 3900 फूट. सदाशिवगडचा डोंगर महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 साली जिंकला व तेथे सदाशिवगड किल्ला बांधला. पुढे 1818 हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला. पावसाळ्यात हा किल्ला निसर्ग सौंदर्याने भरभराटलेला असतो. आगलेवाडी हे किल्ल्याचे पायथ्याचे गाव. कराड शहरापासून हा किल्ला जवळच आहे. कराडचा भुईकोट. दुर्गाचा प्रकार भुईकोट. हा किल्ला पंतांचा भुईकोट या नावाने ओळखला जातो. कधी काळी या किल्ल्याचे 18 बुरुज शिल्लक होते, परंतु आता 2 बुरुज कसे तर आपले सामर्थ्य टिकवून आहेत. नकट्या रावयाची विहीर हा या किल्ल्याचा भाग होता. या किल्ल्याचा वापर चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार यांनीही केला असावा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांची समाधी याच्या जवळच आहे. किल्ले भैरवगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 3000 फूट. हा किल्ला कोणी बांधला व याचे इतिहासात असलेले वर्णन कुठेच आढळत नाही. बांधकामावरून हा किल्ला टेहळणीसाठी वापरला असावा. या किल्ल्याच्या आजूबाजूचा प्रदेश टायगर रिझर्व्ह म्हणून घोषित केलेला आहे, त्यामुळे वन खात्याच्या परवानगीशिवाय आपल्याला आता या किल्ल्यावर जाता येत नाही. किल्ले गुणवंतगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 1000 फूट. हा किल्ला कोणी बांधला याची नोंद नाहीये, परंतु 18व्या शतकात पेशव्यांनी याचा उपयोग सैन्यतळ म्हणून केला होता. पुढे 1818 पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्याच ताब्यात होता. 1818 हा किल्ला इंग्रजांनी जिंकला. हा किल्ला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहे. किल्ले जंगली जयगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 3164 फूट. हा किल्ला कोणी बांधला याची नोंद नाहीये, परंतु हा ज्या ठिकाणावर आहे त्यावरून याचा उपयोग घाटावर कोकणावर लक्ष ठेवण्यासाठी होत असावा. हा किल्ला घनदाट जंगलांनी घेरलेला आहे, त्यामुळेच याला जंगली जयगड असे नाव पडले असावे. नवजा हे या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. किल्ले दातेगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 500 फूट. हा किल्ला कोणी बांधला याची नोंद नाहीये, परंतु शिवाजी महाराजांच्या काळात या गडाला सुंदरगड असे नाव होते. पुढे 1818 हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. या किल्ल्यावरील हनुमानाची मूर्ती व जास्वंदाच्या आकाराची गणपतीची मूर्ती बघण्यासारखी आहे व तलवारीच्या आकाराची विहीर ही बघण्यासारखी आहे. पावसाळ्यात हा किल्ला निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो. टाळेवाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. किल्ले साखरगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. किल्ल्यावर असणारे अंबाबाईचे मंदिर भक्तांचे श्रद्धास्थान आहे. औंधचे राजे पंतप्रतिनिधी यांनी 1746 साली हे अंबाबाईचे मंदिर बांधले. किल्ल्यावरील दीपमाळ व नगारखाना हा बघण्यासारखा आहे. या किल्ल्याला युनेस्को हेरिटेज साईट मार्फत पुरस्कारही देण्यात आलेला आहे. किल्ले कल्याणगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 3500 फूट. या किल्ल्याला नानगिरी किल्ला असेही म्हणले जाते. राजा भोज दुसरा याने 11व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती केली. पुढे 1673 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. 1818 हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला. या किल्ल्यावर असणारे हे तळघरातील पाणटाके बघण्यासारखे आहे. नानगिरी हे किल्ल्याचे पायथ्याचे गाव. किल्ले भूषणगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 2972 फूट. भूषणगडाची निर्मिती देवगिरीचा राजा सिंघन दुसरा याने 1210 ते 1247 मध्ये केली. पुढे हा किल्ला 1673 मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला.
पुढे 1848 साली हा किल्ला सातारा राज्यात खालसा झाला. भूषणगडवाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात किल्ल्याचे अवशेष शिल्लक आहेत. किल्ले महिमानगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 3200 फूट. या किल्ल्याची निर्मिती आदिलशहाने आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी केली होती. पुढे हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला. या किल्ल्यावर महादरवाजा, बुरुज, टाकी हे अवशेष मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहेत. हा किल्ला सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात येतो. किल्ले वर्धनगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 1500 फूट. या किल्ल्याची निर्मिती शिवाजी महाराजांनी 1656 साली केली. शिवाजी महाराज या किल्ल्यावर 1 महिने वास्तव्यास होते अशी नोंद आहे. पुढे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 13 जून 1701 साली हा किल्ला औरंगजेबाने जिंकला. महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर 1707 साली हा किल्ला त्यांनी पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला. 1818 हा किल्ला इंग्रजांनी त्यांच्या राज्यात खालसा करून घेतला. किल्ले वारुगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 3000 फूट. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या 111 किल्ल्यांच्या यादीत वारुगडाचेही नाव आहे. आजूबाजूच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला असावा. शिवाजी महाराजांच्या वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना म्हणजेच गोमुखी बांधलेला दरवाजा किल्ल्याचा बालेकिल्ला आजही चांगल्या अवस्थेत आहे. फलटणपासून वारुगड अगदी जवळच आहे. किल्ले संतोषगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 2900 फूट. या किल्ल्याचा इतिहासात नोंद नाहीये, परंतु बांधणीवरून हा किल्ला टेहळणी बुरुज म्हणूनच बांधला असावा. तातवडे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव, त्यामुळेच याला तातवड्याचा किल्ला असेही म्हणतात. या किल्ल्यावर संवर्धनाचे मोठे काम झालेले आहे, त्यामुळे किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात अवशेष पाहायला मिळतात. किल्ले सुभानमंगल. दुर्गाचा प्रकार भुईकोट. किल्ले सुभानमंगल हा नीरा नदीच्या काठावर असलेल्या शिरवळ गावात आहे. यालाच शिरवळचा भुईकोट असेही म्हणतात. हा भुईकोट कोणी बांधला याची नोंद नाहीये, परंतु याच भागात स्वराज्याची पहिली लढाई झाली होती. असा हा भुईकोटाचा एकच बुरुज आज मात्र अस्तित्वात आहे. किल्ले अजिंक्यतारा. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 950 फूट. अजिंक्यताराची निर्मिती 1190 साली शिलाहाराजा भोज दुसरा याने केली. पुढे 27 जुलै 1673 शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामावून घेतला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1699 साली हा किल्ला औरंगजेबाने जिंकला. पुढे 1708 साली शाहू महाराजांनी हा किल्ला जिंकून याला स्वराज्याची 4थी राजधानी म्हणून घोषित केली. याच किल्ल्यावर ताराराणींचा मृत्यू झाला. पुढे 1818 साली इंग्रजांनी हा किल्ला त्यांच्या राज्यात खालसा करून घेतला. हा किल्ला सातारा शहरापासून 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. सातारा शहरापासून गाडी मार्गाने तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याजवळ येऊन पोहोचता. किल्ले सज्जनगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 3350 फूट. हा किल्ला परईचा किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ल्याची निर्मिती राजा भोज दुसरा याने 11व्या शतकात केली. पुढे 2 एप्रिल 1673 शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. पुढे रामदास स्वामी या किल्ल्यावर वास्तव्यास आले व दिनांक 22 जानेवारी 1682 रामदास स्वामींचा मृत्यू याच किल्ल्यावर झाला. 6 जून 1700 हा किल्ला मुघलांनी जिंकून घेतला. पुढे शाहू महाराजांनी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला व 1818 इंग्रजांनी हा किल्ला त्यांच्या राज्यात सामील करून घेतला. हा किल्ला उर्वशी नदीच्या जवळच आहे. सातारा शहरापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला वसलेला आहे. किल्ले प्रतापगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 3556 फूट. भोरप्या डोंगरावर 1656 साली शिवाजी महाराजांनी प्रतापगडाची निर्मिती केली. याच किल्ल्याच्या पायथ्यावर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. पुढे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1689 काही काळ हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. पुढे नंतर हा किल्ला अजिंक्यच राहिला. आता हा किल्ला शिवाजी महाराजांचे 13वे वंशज उदयनराजे भोसले यांची खाजगी मालकीचा आहे.
या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या भवानी मातेचे एक सुंदर मंदिर आहे. महाबळेश्वरपासून एक 20 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. किल्ले मधुमकरंदगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. उंची 4054 फूट. शिवाजी महाराजांनी 1656 साली या किल्ल्याची निर्मिती केली. प्रतापगडच्या बांधणीबरोबरच हाच किल्ला शिवाजी महाराजांनी बांधून घेतला. कोकण व घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली असावी. पुढे 1818 हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला. प्रतापगडावर मधुमकरंदगडाचे एक विहंगम दृश्य दिसते. किल्ले महिमंडनगड. दुर्गाचा प्रकार गिरिदुर्ग. हा किल्ला कोणी बांधला याची इतिहासात नोंद नाही, परंतु किल्ल्यावर आढळणाऱ्या टाक्यांवरून हा किल्ला सातवाहनकाळी असावा. घाटमाथ्यावरून कोकणाकडे लक्ष ठेवणे हा या किल्ल्याचा मुख्य हेतू असावा. मेटशिंदी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. किल्ले वासोटा उर्फ व्याघ्रगड. दुर्गाचा प्रकार वनदुर्ग. उंची 4267 फूट. 6 जून 1660 रोजी शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. घनदाट जंगलात असल्यामुळे या किल्ल्याचा वापर कैदी डांबून ठेवण्यासाठी केला जात होता. इंग्रज अधिकारी सॅम्युएल व फॅरेन यांना 1661 रोजी याच किल्ल्यावर डांबून ठेवले होते. आज हा किल्ला वन खात्याच्या ताब्यात आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी शिवसागर जलाशयातून बोटीने प्रवास करून आपल्याला किल्ल्यावर जाता येते. किल्ला घनदाट जंगलात असल्यामुळे वन खात्याची परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला किल्ल्यावर जाता येत नाही. किल्ल्याच्या मागेच जुना वासोटा हा किल्ला आहे, परंतु तेथे आता जाता येत नाही.